गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला जाणून घेऊयात की आज स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात ते म्हणजेच US मार्केटबद्दल. US मार्केट काल एकदम हायर क्लोज झालेलं आहे. ऑलमोस्ट 400-500 पॉईंट मार्केटवर गेलेलं आहे, की जी खूप चांगली गोष्ट आहे. जर आपण एशियन मार्केट जर पाहिले तर ते ॲज युजल मिक्स आहेत, काही अप काही डाऊन. म्हणजेच काय, जर आपण ग्लोबल क्यूज पाहिले तर कुठलाही ग्लोबल क्यू हा निगेटिव्ह नाही आहे. जर आपण आपले इंडियन ADRs जर पाहिले US मार्केटमधले, तर HDFC बँकचा जो ADR आहे तो ऑलमोस्ट 2% अप आहे. म्हणजेच काय की आज इथे HDFC बँक जी आहे तर ते गॅप अप ओपन होऊ शकतं. ऑलमोस्ट 1%च्या आसपास तरी व्हायला हवं अशी माझी अपेक्षा आहे. आता येऊयात आपल्या इंडियन मार्केटकडे. इंडियन मार्केटमध्ये एक विचित्र गोष्ट घडते, ती म्हणजे अशी की निफ्टीचे जे फ्युचर्स आहेत तर ते ऑलमोस्ट 70 ते 80 पॉईंट हायर ट्रेड करतायत आजही. म्हणजेच तुम्ही विचार करा की आज लास्ट डे आहे एक्सपायरीचा, मंथली एक्सपायरीचा, आणि आज एनी हाऊ स्पॉट आणि फ्युचर मॅच झाली पाहिजेत. परंतु असं कधी जास्त होताना पाहायला मिळत नाही. परंतु आज असं पाहायला मिळतं की निफ्टीचे जे फ्युचर्स आहेत ते स्पॉटपासून 70 ते 80 पॉईंटवरती ट्रेड करतायत. म्हणजेच काय, निफ्टीचा जो स्पॉट आहे आत्ताचा, इथनं मार्केट 70-80 पॉईंट जरी रॅली केलं तरी ज्यांच्याकडे फ्युचर आहेत त्यांना एकही रुपयाचा फायदा होणार नाही आहे. उलट झालं तर नुकसानच होणार आहे. म्हणजेच काय की जर निफ्टी फ्युचर एवढे हायर आहेत आणि स्टील लोक त्याच्यामध्ये पोझिशन बनवून आहेत, तर मे बी होऊ शकतं की मार्केट आज पुन्हा शूटअप होऊ शकतं. म्हणजेच काय, जर त्यांना प्रॉफिट हवा असेल तर मार्केटनं कमीत कमी 80 पॉईंटच्या वरती जाऊन क्लोज केलं पाहिजे. म्हणजे मोर दॅन 100 पॉईंट्स, 100 ते साधारण 150 पॉईंटच्या आसपास तरी मार्केट जायला हवं, तरच त्यांना प्रॉफिट होईल. कारण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी होल्ड केलेलं आहे. आता याचा दुसरा अर्थ असाही असू शकतो की मार्केटमध्ये जे शॉर्ट्स पेंडिंग आहेत तर ते शॉर्ट्स कव्हर होऊ शकतात. कारण आता येणारे 3 दिवस पुन्हा लॉंग विकेंड आहे, शुक्रवार, शनिवार, रविवार, आणि आजच लास्ट ट्रेडिंग सेशन आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी घडू शकतात. शिवाय गामा इफेक्ट आहे, शेवटच्या दिवशी गामा फार जास्त इम्पॅक्ट करतो. त्यामुळे 2 रुपयाचं ऑप्शन 200 रुपये, 10 रुपयाचं ऑप्शन 100 रुपये असं घडत राहतं. आता जर आपण पाहिलं की असं सगळं घडण्यामागं कारण काय, तर आज गिफ्ट निफ्टी पुन्हा कालसारखंच सेम सिनेरिओ इंडिकेट करते. ते म्हणजेच गिफ्ट निफ्टी 30-40 पॉईंट गॅप डाऊन ओपनिंग दाखवत आहे. परंतु गॅप डाऊन ओपनिंग दाखवण्यासाठी कुठलंही रिझनच नाही आहे, कारण US मार्केट एकदम हायर क्लोज झालेलं आहे. दुसरी गोष्ट, काल FII आणि DII ह्या दोघांनीही बाईंग केलेलं आहे, कुणीही सेल केलेलं नाही. म्हणूनच तर मार्केट काल शूटअप झालं, आणि ह्या दोघांनी मिळून ऑलमोस्ट 4,500 कोटीचं बाईंग केलं आहे. त्यामुळे असं कुठलाही क्यू नाही आहे की मार्केट गॅप डाऊन ओपन व्हावं. त्यामुळे कालही सेम सिनेरिओ होता की निफ्टी 30-40 पॉईंट गॅप डाऊन ओपन दाखवत होतं, परंतु ते ॲक्च्युअल गॅप अप ओपन झालं आणि ती तिथं सस्टेन करून मार्केट दिवसभर वरच्याच बाजूला ट्रेड करत राहिलं. त्यामुळे आजही मे बी असंच होऊ शकतं, कारण आज मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी प्रचंड राहणार आहे, कारण लास्ट डे आहे आणि ह्या शेवटच्या दिवशी बऱ्याच काही उलट्या पुलट्या गोष्टी घडू शकतात. शिवाय फायनान्शियल इयर एंडसुद्धा आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी एकत्र आल्यामुळे बरंच काहीतरी वेगळं घडू शकतं. त्यानंतर जे काही स्टॉक्स ओव्हरसोल्डमध्ये आहेत तर त्यांच्यामध्ये एक रिकव्हरी एक्सपेक्टेड आहे, कारण ज्या लोकांनी त्याच्यामध्ये शॉर्ट्स बनवले असतील तर त्यांचे शॉर्ट्स आज कव्हर करतील. जसं की जे काही IT इंडेक्स आहे तर तो पूर्णपणे ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहे. त्याच्यामध्ये मग TCS असेल, इन्फोसिस, विप्रो वगैरे ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या ज्या बऱ्यापैकी डाऊन झालेल्या आहेत, तर यांच्यामध्ये एक शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळू शकतं. त्यानंतर जर स्टॉक स्पेसिफिक सांगायचं झालं तर बजाज फायनान्सवरती लक्ष द्यायला हवं. त्याचं कारण असं की बजाज फायनान्सनं अनाऊन्स केलं आहे की त्यांची एक सबसिडरी आहे जी होम लोन प्रोव्हाइड करते, तर ते त्याचा IPO आणणार आहेत, आणि ती बजाज फायनान्सची 100% सबसिडरी आहे. म्हणजेच काय, याचा प्रॉफिट बजाज फायनान्सला फार चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही बजाज फायनान्सवरतीही लक्ष ठेवून राहा. तर मित्रांनो, पाहूयात आज मार्केटमध्ये काय होते ते. जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर पाहिलं तर 22,000 ते 22,200 याच्यामध्ये कुठेतरी मार्केट क्लोज होऊ शकतं. मे बी हायर साईडला 22,200च्या आसपास जाऊन मार्केट क्लोज होऊ शकतं. म्हणजेच काय तर एकंदर मार्केटमध्ये पॉझिटिव्ह बायसनेस आहे, निगेटिव्ह नाही. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने शॉर्ट करण्याचा प्रयत्न करू नका जोपर्यंत मेजर लेवल मार्केट ब्रेक करत नाही तोपर्यंत, कारण गामा तिथेच इम्पॅक्ट करणार
जेव्हा मेजर लेवल ब्रेक होणार तेव्हा. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेडिंग करण्यासाठी उपयोगी पडत असेल. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.